दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मध्ये गणेशोत्सवाची धामधूम बघायला मिळत आहे. गणेशोत्सव म्हटला तर विविध देखावे ही नाशिकची ओळख आहे. नाशिकचं असंच एक मंडळ आहे जे आता 100 वर्ष पूर्ण करत आहे, जे आहे सरदार चौक मित्रमंडळ. आपण आपल्या दृश्यांमध्ये पाहू शकतो की सरदार चौक मित्रमंडळ यंदा रामेश्वराचा देखावा सादर केलेला आहे. आपल्या दृश्यांमध्ये रामेश्वराची पिंड दिसते आहे आणि सरदार चौकचा जो गणपती आहे मानाचा तो दिसतो आहे. सरदार चौकाचं हे शतक महोत्सवी वर्ष आहे. जर आपण बघितलं तर पुढचे 9 ते 10 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबणार आहे. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की विविध प्रकारचे अथर्व शिष्य पठण आज दुसऱ्या दिवशी सुरू आहे. वेगवेगळे सगळे लोक या ठिकाणी दर्शनासाठी नाशिककर मोठ्या संख्येने येत असतात. सरदार चौक हे पंचवटीचं एक वैभव आहे. ते नेहमीच विविध सामाजिक विषयांवर देखावे सादर करत असतं, परंतु मागच्या वेळेस त्यांनी केदारनाथचा देखावा सादर केला होता आणि यंदा त्यांनी रामेश्वरांचा देखावा सादर केलेला आहे. आपण जर बघितलं तर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम ते राबवत असतात. आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत का नेमकं काय महत्त्व आहे सरदार चौक मित्रमंडळाचं आणि काय व्याप्ती आहे. काय सांगाल? हे शतक महोत्सवी वर्ष होतं आहे. दरवेळी सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात, वेगवेगळे देखावे सादर केले असतात. यंदा आपण काय घेऊन आला आहे नागरिकांना? सरदार चौक मित्रमंडळ हे नाशिकमधलं सगळ्यात जुनं मंडळ आहे. यंदा मंडळाचं हे शतक महोत्सवी वर्ष आहे. या वर्षाचं विशेषतः म्हणजे आम्ही यावेळेस तामिळनाडू येथील श्री रामेश्वर ज्योतिर्लिंग इथला देखावा हा इथं नाशिकच्या नागरिकांसाठी सादर केलेला आहे आणि हा जवळजवळ 5,500 स्क्वेअर फूटमध्ये आहे. उंची त्याची जवळजवळ 78 फूट उंच आहे. तर असे अतिशय भव्य असा हा देखावा आहे. हा नाशिककरांनी बघायला यावा हे मी आवाहन करतो. आणि 10 दिवस आमचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आहे, सामाजिक कार्यक्रम आहे आणि धार्मिक कार्यक्रम आहे. त्यात गणेश याग, आज अथर्व शीर्ष पठण आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिकमध्ये कथ्थक, नृत्य, गायन असे सर्व प्रकार आहे. कलांचा अधिपत्य असलेला हा गणपती आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या कलांचा समावेश या उत्सवात केलेला आहे. आपली जी परंपरा आहे, आपण ज्यावेळेस नाशिककरांवर संकट येतं, आरोग्याचा प्रश्न येतो, त्यावेळेस पण मंडळाने चांगलं काम केलेलं आहे. आरोग्याच्या दृष्टीने कोणते कोणते कार्यक्रम राबवले? आमचं जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर जवळजवळ गेली 28 वर्ष आम्ही सातत्याने रक्तदान शिबिर करतो. त्याचप्रमाणे नदीच्या किनाऱ्यावर असल्यामुळे आमचं हे पूरग्रस्तांना मदत असते आणि कोरोना काळात आम्ही NTPCR मोफत चाचणी केंद्र उभारलं होतं. त्याचप्रमाणे प्रतिबंधक लस होती कोरोनाची, त्याचं आम्ही मोफत लसीकरण केलेलं होतं. जवळजवळ 350 लोकांना आम्ही मोफत लस दिली होती. या दरम्यान आपण नेहमी मिरवणूक जी असते त्या मिरवणुकीत सरदार चौक एक नाव प्रामुख्याने घेतलं जातं. मिरवणुकीचं काय आकर्षण असणार? आपली पारंपरिक जी मिरवणूक आहे त्यात सरदार चौक हे मानाचा 7वा गणपती आहे. त्यात या वर्षीचा शतक महोत्सवी वर्ष असल्यामुळे तामिळनाडूच्या रामेश्वर मंदिराचा जो रथ आहे त्याचीच प्रतिकृती आपण इथे नागरिकांसाठी दाखवले जाणार आहे आणि ती पण अतिशय भव्य असं रथ असणार आहे. तो देखील नाशिककरांना बघण्याचा आनंद मिळेल. गणेशाची जी मूर्ती आहे ती अगदी सुबक आणि आकर्षक आहे, मनमोहक करणारी आहे. तिचं दागिने वगैरे जे आहेत ते आपल्याकडे आहेत. आपलं पण एक जे मौल्यवान गणपती आहे त्याच्यात समावेश होतो. काय सांगाल गणेशाबद्दल? हा जो गणपती आहे तो आपण 17 वर्षापूर्वी हा कायमस्वरूपी असा गणपती केलेला आहे. त्याला आत्ता जवळजवळ 19 किलोचे चांदीचे दागिने आहेत आणि त्याची 365 दिवस विधिवत पूजा केली जाते. आपल्या सांडव्यावरच्या देवीचे त्याचं मंदिर आहे, त्याचं 365 दिवस आपली त्याची विधिवत पूजा चालते. जे रमेश शेठ बोरे आहे त्यांनी हा वारसा चालवलेला होता. नेमका आज ते नाही आहे, परंतु आज त्यांच्या नंतरही इतक्या मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतोय, ही त्यांना एक आदरांजलीच आहे. हो, नक्कीच. सदुभाऊ भोरे झाले, रमेश शेठ भोरे झाले, यांनी सरदार चौक मित्रमंडळ एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं आणि ती परंपरा जपण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तो त्यांच्या एवढं नाही, पण आम्ही नक्कीच त्या ह्यांना एक आदरांजली ही आमच्या या कार्यक्रमात आम्ही वाहतोय त्यांना.
नाशिककर जनतेला काय आव्हान कराल? नाशिककर जनतेला हेच आवाहन करेल की पुण्याप्रमाणे नाशिकला सुद्धा आता भव्य दिव्य देखावे सादर होतात आहे. तर नाशिकची सर्वच गणेशोत्सव मंडळ आणि सरदार चौक हे आपल्या सर्वांना आवाहन करते की आपण याचा आनंद घ्यावा आणि लाभ घ्यावा आणि गणेशाचं दर्शनाचं आपण सर्व सहकुटुंब सहपरिवार यावं हे मी आवाहन करतो. तर हे होते मंडळाचे अध्यक्ष महेश मंकाळे. त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. विविध 8 ते 9 दिवस जे सांस्कृतिक कार्यक्रम चालणार आहे त्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी जो देखावा आहे त्याबद्दल माहिती दिली. 12 ज्योतिर्लिंगपैकी तामिळनाडूतील रामेश्वराचा देखावा येथे सादर केलेला आहे. त्यांनी आव्हान केलं आहे नाशिककर जनतेला की त्यांनी या देखावा बघण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. कॅमेरा पर्सन धनंजय खांबेकर सह करण सिंग बावरी, नाशिक. सर्वं जगदं तत्त्वस्तिष्ठति सर्वं जगदं त्वयि नैवेश्यति सर्वं जगदं त्वयि प्रकीर्ति त्वं भूमिरापो